तर मंथनमधील दुसरा घटक जो आहे आपला संख्याज्ञानमधील 3 अंकीपर्यंतच्या संख्यांचा या ठिकाणी काय करणे, अंकात व्यक्त करणे हा घटक आपण आता पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, आपल्याला एखादी संख्या जी आहे ती अक्षरामध्ये दिलेली असते आणि आपल्याला त्याच्या अंकामध्ये कोणता योग्य पर्याय आहे हा या ठिकाणी निवडायचा आहे. तर तो कसा आपण निवडणार, तर त्या अगोदर आता उदाहरण आपण पहिलं पाहूया. 569 ही संख्या आहे, बरोबर. 569. आता याच्यामध्ये शेवटचा अक्षर म्हणजे जो वाक्य शब्द दिलेला आहे तो काय आहे, 69, बरोबर. तर 69 आपण कसे लिहिणार, तर या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिणार. ओके. आणि हे किती आहेत, 500. तर अशा पद्धतीने ही संख्या आपण शोधायची आहे. तर आता हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये 500. आणि आपण परत एकदा व्हेरीफाय करायचं आहे, एकक, दशक आणि शतक. एकक, दशक, शतक 569, बरोबर. आपल्या सगळ्यांना 69 लिहिता येते. तर अशा पद्धतीने आपण एक एक जो पर्याय आहे त्याच्यातून सुद्धा निवडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः तयार करू शकतो. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत, ते म्हणजे बघा या ठिकाणी 808 दिलेले आहे, बरोबर. तर आता शेवटचं हे काय दिलेले, 808. म्हणजे पहिल्यांदा इथं काय असणार आहे, 800 असणार आहे, बरोबर. हे किती आहे, 800. आणि 8 कसं लिहिणार आहे आपण, तर 8 इथं लिहिणार आहे, बरोबर. आता मध्ये काहीच नाही आहे म्हणून या ठिकाणी काय येणार, 0. कारण 3 घराचं आहे 808, एकक, दशक, शतक. तर हे होणार आहे. नुसतं असं लिहिलं तर हे काय होणार, सॉरी, आता नुसतं असं जर लिहिलं आपण, नुसतं आपण जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलं तर ते 88 होणार आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी आपल्याला 88 नाही पकडायचं आहे, तर 808 म्हणायचं. 808 म्हणजे काय येणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीची ही संख्या येणार आहे, जी की ऑप्शन नंबर 2 आहे. हा किती येणार आहे, हा 80 आहे आणि हा 8 आहे, 880. त्यानंतर हे नुसतं 88 येणार आहे. आणि हे काय आहे, 88 आणि हे काय आहेत 8. तर हे काय झाले, 888, बरोबर. आता हे बघा, 6.25, बरोबर. पावणे म्हणजे किती येतात, पावणे म्हणजे येतात 75 आणि 700, बरोबर. आता 700ला या ठिकाणी काय, 7.25 म्हटलेले, मग त्या ठिकाणी काय येणार, 675. एक घर आपण मागे जायचं असतं. 7.25 एक घर आपण मागे जाणार, म्हणजे आता 8.8 म्हटलं तर एक घर आपण मागे जाणार 700. आणि 7.25 म्हटलं तर एक घर आपण मागे जाणार 600. म्हणजे 675 म्हणजेच काय येणार आहे, या ठिकाणी 7.25 ही संख्या येणार आहे. आता बघा, 440 म्हटल्यावर आपण पहिले कुठली, शेवटचा जो नंबर आहे तो किती येणार आहे, 40. हे फिक्स झालं, ठीक आहे, हे फिक्स झालं. शेवटचा नंबर किती येणार आहे, 40. आणि पुढचा अगोदर त्याच्यानंतरचा आता एकक, दशक राहिला काय, शे. किती सांगितले, किती शे सांगितलेत, 440, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण एक एक गणित सहज त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता पुढे बघूया आपण. आता इथे सुद्धा बघा, फक्त पावणेलाच आपण एक घर या ठिकाणी मागे जात असतो आणि बाकीच्यांचं एकदम सोपं आहे. बघा इथं 400, आता शे किती सांगितलेले आहेत या ठिकाणी, 400 आत्ताच आपण सोडवलेलं आहे. आणि 40. आता इथं पुढचं गणित काय दिलेलं आहे, 825. म्हणजे इथं किती आहेत, पूर्ण 800. आणि 1.25 म्हटल्यानंतर किती येतात, 25. म्हणजे हे किती झाले, 825. आता इथं ऑप्शनमध्ये कुठे आहेत, हे आहेत. आता हे किती झालेत, 950 झालेत. बघा 875 म्हणजे किती झालेले त्या ठिकाणी, 950. हे किती झालेले आहेत, 850. 850 म्हणजे 850. हे किती झालेले आहेत, 850. कारण 75 आहे, 775 म्हणजे 850. आणि हे झालेले आहेत 825 म्हणजे 850. ओके. आता पुढची संख्या बघा, एकदम सोपी, 525. आता शे किती आहेत, 500 आणि पुढे किती आहेत, 25. अशा पद्धतीने तुम्ही सहज 525 पर्याय क्रमांक 2. तर आपण अशा पद्धतीने संख्या सहज निवडू शकतो. बघा पुढे आहे बघा 702. आता काय सांगितलं त्यांनी, 702. शे किती आहेत, 7 आणि नुसतं 2 सांगितले. नुसतं 2 लिहिलं तर इथे किती संख्या होती, आता ही 72. म्हणून आपल्याला 72 नको आहे, आपल्याला 702 पाहिजे. तर आपण या ठिकाणी काय निवडले बघा, 702. एकक, दशक, शे, 702. काही म्हणले नुसतं 702 अशा पद्धतीने लिहिणार तर हे चुकीचं आहे, ठीक आहे.
हे 72 संख्या झाली. आपल्याला 702 काय सांगितलं नीट बघायचं आहे. 702 ही 720 आहे, ही किती आहे 207 आणि किती आहे 270. आता पुढची संख्या एकदम सोपी आहे. तुम्ही सांगा पहिलं आपण काय लिहिणार, कुठूनही तुम्ही सुरुवात करू शकता. 60. आता 60 कसे लिहितो आपण, सगळ्यांना माहिती आहे 60 म्हणजे 6 आणि 0. आणि 600 कसं लिहिणार आपण, तर या ठिकाणी 6. मग आता किती झालं 660. तर आता पर्याय क्रमांक कुठे आहे बघा बरं, पर्याय नंबर 3. आता पुढची संख्या बघा 450. आता साडे म्हटलं की लगेच आपण डोक्यामध्ये काय आलं पाहिजे 50. साडे म्हटलं की 50 आणि किती 50 450 म्हणजे 450. ऑप्शन नंबर 1 बरोबर ना. ही किती आहे, ही किती सांगा बरं, पर्याय नंबर 2 मधली संख्या किती आहे 450. कारण 375 75 म्हटलं की लगेच पावणे आणि एक घर त्या ठिकाणी आपण जर पुढचे दिलेलं असेल अक्षरात तर एक घर मागे जाणार आणि इथं जर अंकात दिलं असेल तर एक घर आपण पुढे जाणार. म्हणजे ही काय झाली 450, 425 आणि ही 550. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संख्या पाहिलेल्या आहेत. आता बघूया आपण पुढे. या ठिकाणी संख्या जी दिलेली आहे ती कुठली आहे बघा. आता आपण पाहूया 888. सोपं, एकदम सोपं. आता पहिलं काय दिले 800. तुम्ही कुठूनही सुरुवात करा 800 आणि 88 कसं लिहितात 8 आणि 8. तर हे उत्तर काय झालं 888 म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी 3. ओके. आता 302 खूप सोपं. 302 बघा इथं पर्यायात 32 सुद्धा दिलेले. आता 302 असं लिहिलं तर चालेल का, नाही चालणार आहे. कारण या ठिकाणी काय आहे 332 झालं, आपल्याला 302 पाहिजे. आता इथं बघा काय एकक, दशक, शतक, हजार. त्यामुळे हा 3002 आहे, हा पर्याय नाही आहे. आता हा काय झाला, हा पण नुसता 32 आहे, एकक, दशक, शतक, पण 0 शतक होतं आहे. त्यामुळे हा पण पर्याय नाही येते, हा पण पर्याय नाही येते. आणि हा पर्याय जो आहे 302 म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहित असतो बघा. एकक, दशक, शतक, 302. तर आता जो पुढचं आपण उदाहरण पाहणार आहोत ते आहे बघा या ठिकाणी 78चं. ठीक आहे. या ठिकाणी हां 809. आता इथं परत तोच प्रश्न आहे बघा. 809 ही संख्या कशी लिहितात. 809 हे बघा इथं पर्याय आहेत 809 404. आता ही तुम्ही सहज सोडवू शकता. आपण परत तेच गणित घेण्यात अर्थ नाही आहे. तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याच्यामध्ये कोणतं अवघड असेल तर त्या आपण त्या ठिकाणी वर्गामध्ये त्याची चर्चा करूया.